नमस्कार, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जीसीसी टीबीसी एक्झाम्स 9 जून ते 10 जून पासून चालू होते, तर 20 जून पर्यंत आहेत. इंग्लिशची पहिली एक्झाम्स होईल 10 जून ते 14 जून आणि 17 किंवा 18 जून पासून ते 20 जून पर्यंत आपली मराठीची एक्झाम्स होणार जीसीसी टीबीसीची. आपल्या चॅनलवरती आपण जीसीसी टीबीसीचे मोस्टली सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, लेटरचे, स्टेटमेंटचे, ऑब्जेक्टिव्हचे, तर तुम्ही ते बघू शकता. आता आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो आहे की आत्ताची जी एक्झाम्स होणार आहे तिच्यामध्ये क्रमवारी चेंज केलेली आहे. तुमच्यापर्यंत ही खबर आलेली असेल, क्लासमधून आलेली असेल किंवा एखाद्या टेलिग्राम चॅनलवरून आलेली असेल किंवा तुमच्याकडे काही विद्यार्थ्यांनी तुम्हाला ही पाठवलं असेल. तुम्हाला ही गोष्ट माहीत पडलेली आहे का आता जी पहिली जी सिक्वेन्स होती टायपिंग एक्झामची हिच्यामध्ये बदल केलेला आहे. मोस्टली त्यांनी असं कारण दिलेलं आहे का गैरप्रकारला आळा घालण्यासाठी ही प्रोसेस चेंज केलेली आहे. पण मित्रांनो, तसं नाहीये. प्रोसेस चेंज करण्याच्या पाठीमागे अजून खूप काही रिझन्स आहेत. पहिली जी होते ते ऑब्जेक्टिव्ह यायचं सगळ्यात प्रथम, त्यानंतर ईमेल यायचे, त्यानंतर लेटर यायचं, मग स्टेटमेंट यायचं आणि शेवट पॅसेज असायचं. अशी पहिली सिक्वेन्स होती. आता ह्या सिक्वेन्समध्ये बदल केलेला आहे जीसीसी टीबीसीनी. आत्ताची जी सिक्वेन्स आहे जीसीसी टीबीसी एक्झामची, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक डेमो गती उतारा येणार आहे, म्हणजे डेमो पॅसेज येणार आहे तुम्हाला. तो असणार आहे तुम्हाला 3 मिनिटाचा. तुमचा जो परीक्षेचा कालावधी तो तेवढाच आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. फक्त 8 मिनिटाचा जो ईमेल सेक्शन आहे त्या ईमेल सेक्शनला 8 मिनिटाऐवजी 5 मिनिटामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आणि त्याचे जे 3 मिनिटं आहेत ते तुम्हाला डेमो पॅसेजसाठी दिलेलं आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला पहिल्यांदा डेमो पॅसेज होईल. डेमो पॅसेज टाईप केल्यावरती तुम्हाला पुढे दुसऱ्या सेक्शनमध्ये ईमेल्स होणार. ईमेल सेक्शनला एवढा वेळ लागत नाही, 5 मिनिटात तुमचं इझी ईमेल टाईप होतं. आणि जसं तुम्ही ईमेल सेक्शन कंप्लीट होईल तो ऑटोमॅटिक तुमचा सबमिट होईल. त्यानंतर पुढचा जो सिक्वेन्स आहे तो डायरेक्ट तुम्हाला पॅसेज येणार आहे टायपिंगसाठी. 7 मिनिटासाठीच पॅसेज असणार आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळं गती उतारा म्हणजे पहिला जो डेमो पॅसेज आहे तो, त्यानंतर ईमेल सेक्शनला तुम्हाला सबमिट नाही तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे 5 मिनिटानंतर. आणि त्यानंतर तुम्हाला होणार आहे टायपिंगचा पॅसेज चालू होणार जो 7 मिनिटासाठी असेल. त्यानंतर तुम्हाला येणार आहे स्टेटमेंट, लेटर आणि शेवट राहणार आहे ते ऑब्जेक्टिव्ह. शेवटच्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि ह्या ऑब्जेक्टिव्हमध्ये तुमचा जो कालावधी आहे, आता याच्यात त्यांनी अजून असं केलंय का जर तुम्ही 5 मिनिटं एक्झामला लेट झाला, परीक्षा हॉलमध्ये पोहोचण्यासाठी जर लेट झाला 5 मिनिटं, तरी तुमची परीक्षा तुम्हाला अलाउड करणार आहे. फक्त 5 मिनिटासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. जरी 5 मिनिटं तुम्ही लेट झाला परीक्षा हॉलमध्ये तर ते 5 मिनिटं तुमच्या ऑब्जेक्टिव्हच्या टायमिंगमधून कट होतील, तरी तुम्हाला अलाउड करणार आहे ते बसण्यासाठी 5 मिनिटं लेट झालं तरी. आणि ऑब्जेक्टिव्हच्या टायमिंगमधून ते 5 मिनिटं ऑटोमॅटिक तुमचे डिडक्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला काही विद्यार्थ्यांचं असं होतं खूप वेळेस का 2-3 मिनिटासाठी ते लेट होतात, परीक्षा चालू होऊन गेलेली असते आणि अशा विद्यार्थ्यांना मग परत री एक्झामचा फॉर्म भरा, परत 6 महिने वाट बघावं लागते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला दिलासा आहे. जे 3-4 मिनिटं किंवा 5 मिनिटं जे लेट होतात अशा विद्यार्थ्यांना आता परिषद एक्झाम्स हॉलमध्ये अलाउड करणार आहेत. फक्त त्याचे जे 5 मिनिटं आहेत ते ऑब्जेक्टिव्ह सेक्शनमधून मायनस केले जातील. पण ठीक आहे ना, ऑब्जेक्टिव्ह सेक्शनला एवढा काही वेळ लागत नाहीये, त्यासाठी खूप वेळ दिलेला आहे, त्याच्यामधनं त्या गोष्टी मायनस केलेल्या आहेत टायमिंग. तर ही एक चांगली बाब परीक्षा परिषदेने निर्णय घेतलेला आहे. तो खरंच कौतुकास्पद आहे किंवा चांगला निर्णय आहे जो विद्यार्थ्यांना फायद्याचा ठरू शकतात. ग्रामीण भागेमध्ये किंवा शहरी भागेत ट्रॅफिकमुळे किंवा ग्रामीण भागेमध्ये पावसाळा असतो, कधी कधी पोहोचायला 5-10 मिनिटं लेट होतात. आता 5 मिनिटं त्यांनी सांगितलं थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतात. एक्झाम एवढी काही ॲक्युरेट टायमाला चालू होत नाही, त्यामुळेही तुम्हाला त्या गोष्टीचा एक फायदा मिळू शकतो. एक्झाम चालू झाल्यानंतरही 5 मिनिटं तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येऊ शकतो. तर आता सिक्वेन्स बदलली आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. एक्झामच्या पॅटर्नमध्ये कोणत्याही प्रकारने जो पॅटर्न आहे तो तसाच आहे. एक्झामच्या पॅटर्नची जी नवीन मार्किंग आहे किंवा मार्क कसे आहेत त्याचा मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. त्याच प्रकारे मार्क असणारे. मार्कमध्ये कोणते बदल गेलेले नाही, फक्त त्याची सिक्वेन्स आता बदलली आहे. फक्त लक्षात ठेवा, जुन्या जे मार्क्सची पद्धत होती ती बदललेली आहे, नवीन मार्क्सची पद्धत आलेली आहे आणि त्याची सिक्वेन्सही आता तुम्ही बदल केलेला आहे या जूनच्या एक्झाम पासून. तर तो आता ह्या जूनच्या एक्झाम पासून अप्लाय होईल. जेवढे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत, एक राऊंड अबाउट 1.5 लाख विद्यार्थी ह्या एक्झामसाठी बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि अजूनही काही नवीन फॉर्म भरले असतील तर खूप सारे विद्यार्थी आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या एक्झामसाठी खूप सारे शुभेच्छा. आणि जीसीसी टीबीसीच्या टॉपिकवरती आपले व्हिडिओज आपल्या चॅनलवरती चालूच राहणार आहेत, वेगवेगळ्या विषयावरती, वेगवेगळ्या कन्सेप्टवरती. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघत जावा जे तुमच्या फायद्याचे आहेत. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू.
तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.